तुमची जर वृषभ रास असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मंडळी. वृषभ राशीच्या मंडळींनं कधी विचार केलाय का? कालपर्यंत जी लोक तुमच्यासोबत हसत खेळत होती, अचानक असं काय घडणार आहे की 10 जुलैनंतर त्याच लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहणार आहेत? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. हा निसर्गाचा कोणता खेळ आहे की जो कालपर्यंत आनंदी असणाऱ्यांना एका क्षणात रडवायला लावणार आहे? पण थांबा, ही भीतीची नाही, तर एका महापरिवर्तनाची नांदी आहे. कारण बरोबर 20 वर्षानंतर तुमच्या आयुष्यात एक असा राजयोग सक्रिय होत आहे, जो तुमचं संपूर्ण नशीब पालटून टाकणार आहे. आणि या सगळ्यात एका अशा भाग्यवान व्यक्तीची एंट्री होणार आहे, ज्याची तुम्ही गेले अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. वृषभ राशीच्या मंडळीनं 10 जुलैच्या त्या रात्री नक्की काय घडणार आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आजचा एक एक शब्द थेट तुमच्या आयुष्याशी जोडला गेलाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हो माझी पण वृषभ रास आहे अशी कमेंट प्रत्येकाने करा. त्याचबरोबर सबस्क्राईब केलं असेल, कमेंट केली असेल तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळीनं अनेक ज्योतिषशास्त्र मान्यता आणि ग्रहाच्या गोचार स्थितीनुसार आगामी 10 जुलैनंतर तुमच्या कुंडलीत एक प्रचंड मोठी उलथापालथ पाहायला मिळू शकते. ज्योतिषशास्त्रात असं मानलं जातं की जेव्हा एखादा मोठा ग्रह आपली चाल बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होतो. आणि नेमका असाच एक दुर्मिळ योग तब्बल 20 वर्षानंतर पुन्हा एकदा तुमच्या राशीसाठी सक्रिय होत आहे. वृषभ राशीच्या मंडळी, गेले काही महिन्यात किंवा वर्षात तुम्ही खूप काही सोचलाय, बरोबर ना? मनातल्या भावना मनातच दाबून ठेवल्या आहेत. अनेकांनी तुमची लायकी काढली असेल, अनेकांनी तुम्हाला गृहीत धरलं असेल, पण आता वेळ बदलत आहे. हा जो 20 वर्षानंतरचा राजयोग आहे तो तुमच्या जीवनात एक सुवर्णकाळ घेऊन यायची शक्यता निर्माण होत आहे. जर तुमच्या कुंडलीतील वैयक्तिक ग्रहयोग अनुकूल असतील तर ज्या कामामध्ये आतापर्यंत अडथळे येत होती ती कामे अचानक मार्गी लागताना दिसतील. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता येतोय या संपूर्ण प्रवासातील सर्वात मोठा आणि रसमय वळणाचा मुद्दा. आपल्या थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल, 10 जून नंतर हसती खेळती लोक रडायला लागणार. हे ऐकून कदाचित तुमच्या मनात धस्स झालं असेल. तुम्हाला वाटत असेल की हे काहीतरी वाईट घडणार आहे का? तर वृषभ राशीच्या मंडळींनो, नीट समजून घ्या. काही जुन्या जाणत्या ज्योतिष विलक्षणनुसार याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणतं संकट येणार आहे. उलट याचा संबंध तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या त्या लोकांशी आहे, जे आज तुमच्या अपयशावर हसत आहेत. हो, वृषभ राशीच्या मंडळींनो, जे लोक आज तुम्हाला कमकुवत समजून आनंदाने हसत खेळत आहेत, तुमच्या पाठीमागे तुमच्या परिस्थितीची मस्करी उडवत आहेत. जेव्हा 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात राजयोगाचा प्रभाव सुरू होईल, तुमची प्रगती पाहून त्याच लोकांच्या डोळ्यात विश्वासाऐवजी आणि पश्चातापाचे अश्रू असतील. परंतु इथेच एक सावधगिरीचा इशारा सुद्धा आहे. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना असे अनुभव येऊ शकतात की त्यांच्या अत्यंत जवळच्या हसत्या खेळत्या नातेवाईकांपैकी किंवा मित्रांपैकी किंवा मैत्रिणीपैकी कोणाचा तरी खरा चेहरा समोर येईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक धक्का बसेल आणि तुमच्या स्वतःच्या डोळ्यात पाणी येईल. हा निसर्गाचा एक मोठा न्याय असणार आहे. पण या रडण्यामागे आणि हसण्यामागे एक तिसरा शक्तीचा हात आहे. ती शक्ती म्हणजेच तुमच्या आयुष्यात येणारी ती भाग्यवान व्यक्ती. वृषभ राशीच्या मंडळीनं, कोण आहे ही भाग्यवान व्यक्ती जी 10 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे आणि तुमच्या दुःखाचं रूपांतर सुखात करणार आहे? ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील असेल की कोणी अनोळखी, जाणून घेऊया पुढे. वृषभ राशीच्या मंडळीने या विश्वाच्या आणि भविष्याच्या पटलावर जेव्हा आपण अधिक सखोल विचार करतो तेव्हा असं दिसून येतं की ग्रहांची ही महायुती किंवा तुमच्या आर्थिक किंवा सामाजिक विस्तारावरच बदलून घडून आणणार नाही, तर तुमच्या कुटुंबिक आणि भावनिक विश्वासातही एक वादळ निर्माण करणार आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की जे लोक आपल्यासमोर गोड बोलतात तेच आपले खरे हितचिंतक आहेत, पण 10 जुलैनंतर हा भ्रम पूर्णपणे तुटण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या आयुष्यात आजवर ज्यांनी केवळ तुमच्या पैशाचा
किंवा तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला त्यांना आता कर्मचक्राचा सामना करावा लागणार आहे. निसर्गाचा नियम आहे की जे तुम्ही पेरता तेच तुम्हाला उगवलेले मिळतं. गेले अनेक वर्षापासून तुम्ही ज्या अन्यायाचा, अपमानाचा आणि मानसिक त्रासाचा सामना करत आहात तो सर्व हिशोब आता चुकता होण्याची वेळ आली आहे. काही ज्योतिष ग्रहमान असे दर्शवत आहेत की शनिदेवाची न्यायप्रिय दृष्टी आणि महादेवाचा आशीर्वाद यामुळे तुमच्या शत्रूंचा आणि तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा प्रभाव निश्चित आहे. जे लोक कालपर्यंत तुमच्या गरिबीवर किंवा तुमच्या संघर्षावर हसत होते तिथे आता तुमच्या यशाची गती पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देत रडणार आहेत. वृषभ राशीच्या मंडळीनं ज्या भाग्यवान व्यक्तीचा उल्लेख आपण सुरुवातीला केला ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ एक साधी व्यक्ती म्हणून येणार नाही, तर ती एक मार्गदर्शक, एक रक्षक आणि तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणारी गुरुकिल्ली ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात येऊ शकते जी तुम्हाला नफ्याचा एक असा मार्ग दाखवेल ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. किंवा ही व्यक्ती तुमच्या कौटुंबिक वर्तुळातूनच पुढे येईल जी आजवर पडद्यामागे राहून तुमच्यासाठी प्रार्थना करत होती. वृषभ राशीचे मंडळी, जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या जोडीदाराच्या रूपातच तुम्हाला एक भाग्यवान व्यक्ती लाभेल असू शकते, ज्यांच्या नशिबाचे ग्रहाचे पाठबळ 10 जुलैनंतर अचानक वाढणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. आणि जर तुम्ही अजूनही अविवाहित असाल तर कदाचित या काळात तुमच्या आयुष्यात अशा एका व्यक्तीचा प्रवेश होईल जे तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला एक नवीन दिशा आणि अर्थ देऊन जाईल. या व्यक्तीच्या पावलामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि सकारात्मकतेचा एक नवीन झरा वाहू लागेल. वृषभ राशीच्या मंडळीनं जेव्हा आपण 20 वर्षानंतर सक्रिय होणाऱ्या या दुर्मिळ राजयोगाबद्दल बोलत आहोत तेव्हा त्याचा थेट संबंध तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी जोडला जातो. जर तुम्ही गेले कित्येक दिवसापासून नोकरीच्या शोधात असाल किंवा सध्याच्या नोकरीत तुमचा छळ होत असेल, तुमचे प्रमोशन रखडलेले असेल तर हा राजयोग तुमच्यासाठी एका मोठ्या टर्निंग पॉईंटचे संकेत देत आहे. या काळात जुन्या समस्या सुटतील आणि तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. व्यवसायामध्ये जे मोठे आर्थिक नुकसान झाले होते किंवा जे कर्ज तुमच्या डोक्यावर डोंगर बनून बसले होते ते हळूहळू उतरू लागले. वृषभ राशीच्या मंडळींनो, पण यासाठी तुम्हाला तुमचे आळस झटकून पूर्ण क्षमतेने कामाला लागावे लागणार आहे. कारण ग्रह केवळ रस्ता दाखवू शकतात पण चालण्याचे कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील. अचानक धनलाभाचे योग देखील या काळात निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने मजबूत होईल. वृषभ राशीच्या मंडळींनो, हा काळ जितका यशाचा आहे तितका तो आत्मपरीक्षणाचा आणि सावधगिरीचा देखील आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यात यश आणि पैसा येऊ लागतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांच्या नजरा बदलतात. ज्यांना आपण आपले मित्र समजत होतो त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असूया निर्माण होऊ शकते. नातेवाईक जे कालपर्यंत तुम्हाला विचारत नव्हते ते आता तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतील. पण वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला या काळात अत्यंत हुशारीने वागावे लागेल. कोणावरही अंधारा विश्वास ठेवू नका. आपल्या योजना, आपले आर्थिक व्यवहार आणि आपले गुपित कोणाशी शेअर करू नका. कारण तुमच्या या यशामुळे अनेक जण तुमच्या पाठीमागे कारस्थान रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. दृष्ट लागणे किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावर पडू नये यासाठी नियमितपणे आध्यात्मिकेचे कास धरा, महादेवाची उपासना करा आणि स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवा. तुमची अतिरिक्त शक्तीच तुम्हाला या सर्व संकटातून बाहेर काढेल. वृषभ राशीच्या मंडळीनं आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर हा बदलणारा काळ तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरू शकतो. मानसिक तणावामुळे किंवा अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योगासनं आणि सात्विक आहार या गोष्टींना तुमच्या दिनचर्यात स्थान द्या. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याची देखील या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. वृषभ राशीचे मंडळी, हा काळ तुम्हाला हे शिकवण्यासाठी आला आहे की खरी संपत्ती ही केवळ पैसा नसून तुमचे आरोग्य आणि तुमचे कुटुंब आहे. कुटुंबात गेले काही काळापासून चाललेले वादविवाद आता संपुष्टात येतील आणि मंडळी परस्पर प्रेम वाढण्यास लागेल. वृषभ राशीच्या मंडळींनो, या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला हाच संदेश मिळतो की सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर आज तुमच्या आयुष्यात अंधार असेल तर 10 जुलैनंतर प्रकाशाची एक नवी किरण तुमची वाट पाहत आहे.
हा 20 वर्षाचा राजयोग, ती भाग्यवान व्यक्ती आणि बदलणारी परिस्थिती हे सर्व निसर्गाचे संकेत आहेत की आता तुमच्या संघर्ष दिवस संपत आले आहेत. परंतु लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे केवळ शांतता वर्तवते. अंतिम सत्य हे तुमचे कर्म आणि तुमचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, प्रामाणिकपणे कर्म करत राहा आणि येणाऱ्या काळाचे उत्साहाने स्वागत करा. वृश्चिक राशीच्या मंडळीनं, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, यातली गोष्ट तुमच्या आयुष्याशी जोडल्या गेल्यासारखी वाटली असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय करायला विसरू नका. आणि हां, या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तुमचं भविष्य उज्ज्वल असो हीच ईश्वरचरणी